नमस्कार. आज आपण बनवणार आहोत तंदुरी स्टाईल ग्रिल हलवा. त्यासाठी हलवा फिश घेतलाय मी, स्वच्छ धुवून घेतलाय आणि साफ करून घेतलाय. आणि तंदूर स्टाईल ग्रिल हलवा बनवण्यासाठी मी एक छोटी वाटीभर बेसन घेतलंय, एक लिंबाचा रस घेतलाय, एक चमचाभर तांदळाचं पीठ घेतलंय, एक मोठा चमचा लाल तिखट घेतलंय, एक चमचा तंदुरी मसाला घेतलाय, एक छोटा चमचाभर धण्याची पावडर घेतली आहे, अर्धा छोटा चमचा जिऱ्याची पावडर घेतली आहे, अगदी थोडा चाट मसाला घेतलाय, हळद घेतलंय, चवीनुसार मीठ घेतलंय आणि आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे एक छोटा चमचाभर. आणि फूड कलर घेतलाय मी. फूड कलर अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घ्या किंवा स्किप करा. एक बोल घेतलाय मी, त्यात बेसन घालते, तांदळाचं पीठ घालते, लाल तिखट घालते. यात काश्मीरी लाल तिखट मिक्स आहे म्हणून वेगळं नाही घेतलेलं. तुमच्याकडे काश्मीरी लाल मिरची असेल तर नक्की घ्या, त्याने छान रंग येतो. तंदुरी मसाला घालते मी, धना पूड घालते, जिऱ्याची पूड घालते, चाट मसाला घालते थोडासा, हळद घालते, आलं लसणाची पेस्ट घालते, मीठ घालते चवीनुसार, लिंबाचा रस घालते, फूड कलर घेते मी रेड, अगदी थोडा घालते, अगदी थोडं तेल घालते एक चमचाभर आणि थोडंसं पाणी घालते. व्यवस्थित सगळं मिक्स करून घेते. पुन्हा थोडं पाणी घालते. पाणी यासाठी की सगळे मसाले आपले एकजीव होतील. असा छान ग्रिल फिश खायला अतिशय मजा येते. बघू शकता सगळा मसाला एकजीव झालेला आहे. आता हातानेच मी सगळा मसाला फिशला लावून घेते. अगदी जे फिशला काप दिलेत त्यातही फिशच्या पोटातही मी मसाला भरते. अगदी सगळीकडे व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आहे. तिखट जर जास्त आवडत असेल तर तुम्ही तिखट वाढवू शकता. तांदळाच्या पिठामुळे फिशला एक क्रिस्पीनेस येतो, म्हणून बेसनात मी तांदळाचं पीठ ॲड केले. व्यवस्थित सगळं मसाला दोन्ही बाजूनी लावून 10 ते 15 मिनिटं किंवा शक्य असेल तर अर्धा तास व्यवस्थित मसाला असाच मुरू देऊया. छान मॅरिनेट झाल्यानंतर फिशची टेस्ट वाढते. बघू शकता थोडा मसाला माझा तरीही उरला आहे.
अर्धा तास आपण असंच फिश ठेवूया, नंतर आपण ग्रिल करायला घेऊया. अर्धा तास झालाय, फिश आपला मॅरिनेट झालाय छान. आता मी याला वरून थोडं तेल लावून घेते ब्रशच्या मदतीने. मासा उलट करून घेते. आणि ह्या बाजूनेही तेल लावून घेते. गॅसवर मी ग्रिल पॅन ठेवलंय. ब्रशने थोडं तेल लावून घेते. आणि अलगद आपला फिश ग्रिल पॅनवर सोडते. एक बाजू आपण छान व्यवस्थित मीडियम फ्लेमवर फिश ग्रिल करून घेऊ. एक 5 मिनिटं झाले. आपण आता फिश उलटवून घेऊया. दुसऱ्या बाजूनेही छान ग्रिल करून घेऊया. बघू शकता किती छान आपला फिशला रंग आलाय आणि छान ग्रिल झालाय फिश. पुन्हा आपण फिश उलटून घेऊया. बघू शकता अगदी छान आपला फिश ग्रिल झालेला आहे. मस्त गरमागरम सर्व करून घेऊया. सर्व करून घेतला मी गरमागरम तंदुरी स्टाईल ग्रिल हलवा. नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास रोशनीज रेसिपीला नक्की लाईक शेअर कमेंट करा. थँक्यू.